श्री स्वामी समर्थ. सर्व ताईंना बघा, अडचणी कुणाला येत नाहीत, सर्वांना येतात. मी श्रीपाद श्री वल्लभ चरित्र पारायण सुरू केलं. उद्या करायचं म्हटलं तर बघा, शुक्रवारी संध्याकाळीच माझ्या तोंडातलं इतकं आलंय की सांगू नका मला. अक्षरशः काल वाचता वाचता मी थांबले, 2 अध्याय वाचले आणि थांबले, कारण मला बोलायला इतकी तकलीफ होते की अजूनसुद्धा मला बोलायला येत नाही. परंतु आता कसं, श्रीपाद प्रभूच घेणार आहेत करून, जसं मला जमल तसं मी श्रीपाद श्री वल्लभ चरित्र पारायण करणारच आहे. आणि हे करून घेणारे श्रीपाद श्री वल्लभच आहेत, दत्त महाराजच आहेत. कारण माझी दत्त जयंतीला अडचण असल्यामुळं मी अगोदरच पारायण चालू केले आणि स्वामी चरित्र सारामृताचं पण माझं पारायण चालू आहे. महाराज आता करून घेतील माझ्याकडून. काल माझं वाचायचं राहिलं, कारण मला बोलायला इतकी तकलीफ होत होती की मी हे श्रीपाद श्री वल्लभ चरित्र वाचले की इतकी तकलीफ होत होती की नंतर परत पुन्हा मग गोळी खाल्ले आणि मी 2 अध्याय झाल्यावर सुद्धा गोळी खाऊनच वाचले होते. तेव्हा कुठं थोडंसं मला वाचायला आलं, म्हणजे कसं जीभ थोडीशी पण हालू देत नव्हती. अजूनसुद्धा मला बोलायला येत नाही. परंतु मी का नाही, पारायण पूर्ण करणारच आहे आणि प्रभूंनी माझ्याकडून पारायण हे पूर्ण करून घ्यावं, हीच मी महाराजांचरणी, दत्त महाराजांचरणी, श्रीपाद श्री वल्लभांचरणी प्रार्थना आहे माझी. आणि सर्वांकडून करून घ्यावं हीच प्रार्थना. बघा, सर्वांना श्री स्वामी समर्थ. अडचणी या सर्वांनाच येतात बघा, असं नाही की येत नसतात, सर्वांना अडचणी येतात.